हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण एक छोटंसं व्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर आज बघा मी कटिंग करायला बसलेली आहे आणि कटिंगमध्ये ह्या ज्या 2 साड्या आहेत त्या मला फॉल बेडिंग करून घ्यायच्यात आणि त्यातले ही जी साडी आहे खूप सुंदर साडी आहे, सिल्कची साडी आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे. मरून कलरचा ब्लाऊज पीस आहे, मरून कलरचाच काट आहे आणि पदर पण मरून कलरचा आहे आणि सॉफ्ट एकदम खूप सॉफ्ट मटेरियल आहे आणि खूप छान साडी आहे. तर यामधला ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे, साडीला फॉल बेडिंग करायची आहे आणि जी दुसरी साडी आहे त्यामधला ब्लाऊज काढायचा आहे पण तो आपल्याला शिवायचा नाही. तर त्यांनी हा असा 2x2चा पीस आणून दिलेला आहे, तो आपल्याला स्टिच करायचा आहे. तर आता हे दोन्ही ब्लाऊज पीस जे आहेत, एक अस्तरचं आहे आणि एक साधं आहे, ते मला आता कटिंग करायचं आहे. तर हे जे मी आता कटिंग करायला घेतलेलं आहे ते 2x2चं 80 सेंटीमीटरचं कापड आहे आणि त्यांचं माप 32 साईजचं आहे. उंची आहे 13.5 आणि बाही पण कमी आहे, 4.5 इंचाची बाही आहे. तर आता आपल्याला हा ब्लाऊज कट करायचा आहे, कटोरीचा ब्लाऊज आहे. तर हा ब्लाऊज मी कट करून घेते. साडीला फॉल बिडिंग करायच्यात. या दोन्ही साड्या एक साडी जी काठपदराची आहे, साऊथ इंडियन पॅटर्न आहे तो, तर ती साडी मला परवा द्यायची आहे, म्हणजे फॉल बिडिंग करून विथ ब्लाऊज शिवायचा आहे. तो ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि त्याचे स्लीव्ज हे 10.5 ते 11 इंचाचे स्लीव्ज आहेत आणि स्लीव्ज हे फुग्याचे स्लीव्ज आहेत, म्हणजे फुगाबाई शिवायची आहे. तर त्याची कटिंग आता मी करून घेणार आहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर हे शेअर करावं. आणि आता जवळजवळ वाजलेले आहेत तर 11:30. आज जरा उशीरच झाला, कारण आज थोडासा कंटाळा आला होता. रोज रोज तेच उठून करायचं, कधीतरी कंटाळा येतो माणसाला. मग आज जरा कंटाळवाणं चाललेलं, सकाळपासून कामं करता करता बराच उशीर झाला आणि मग म्हटलं कंटाळा करून कसा चालेल, जे काम आहे ते आपल्याला करावंच लागणार आहे. मग परत थोडंसं रिलॅक्स झाली, 10-15 मिनटं जरा आडवं पडून घेतलं आणि मग परत कामाला लागली. तर मग म्हटलं चला कटिंग करून घेऊया, कारण हा जो ब्लाऊज आहे तो परवा मला द्यायचा आहे संडेला. तर म्हटलं तोच कटिंग करते आणि त्याचबरोबर हा पण ब्लाऊज कट करून घेते, म्हणजे 2 ब्लाऊज आपल्याला आज स्टिच करता येतील. 2चं तर टार्गेट ठेवलं आहे, बघूया. आधीमधी काहीतरी चालू असतं वेगळं, मध्येच साड्या येतात, मध्येच अल्टरचे ड्रेस येतात, असं काहीतरी आपलं मध्ये आधी काम चालू असतं आणि मग त्यामुळे आपलं जे मेन काम आपण ठरवलेलं असतं ते शक्यतो रखडतं. तर आता मी इथे कटिंग करतच होते. एक ब्लाऊज माझा कट करून झालेला आहे. यानंतर मग इथे आल्या होत्या आमच्या काकी, बऱ्याच दिवसानंतर त्या आज घरी आल्या होत्या आणि त्यांची तब्येत बरी नव्हती. तर त्याही अशाच सहज आल्या होत्या भेटण्यासाठी. थोडा वेळ बसल्या, जरा गप्पा गोष्टी झाल्या मग आमच्या. आणि मग त्यांनी पण एक ब्लाऊज शिवायला आणला होता आणि मग त्या म्हटल्या की मला ब्लाऊज माप घे आणि ब्लाऊज दे. पण मी म्हटलं आता कटिंग करायला बसलीच आहे तर लगेचच कटिंगही करून घेते, कारण मग तो बाजूला राहिला का मग तसंच बाजूला राहून जातो. आणि मग म्हटलं बसलीच आहे तर द्या, मग लगेच कटिंग करून घेते. आणि मग त्यांचाच ब्लाऊज तो घेतला कटिंग करायला आणि मग कटिंग केला आणि त्याची मापेही त्या ब्लाऊजवर लिहून घेतली आणि मग त्यांना तो मापाला जो त्यांनी ब्लाऊज आणला होता तो त्यांना परत दिला. आणि मग म्हणजे एकसाथ माझे 3 ब्लाऊज कट करून झालेले आहेत आणि अस्तरचा हा ब्लाऊज पण मी कट करून घेतलेला आहे. त्याची कटिंग पाहिजे तर मी तुमच्याबरोबर शेअर करेल. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा आणि 36 इंचाचा आहे आणि उंची याची बरीचशी मोठी आहे, 15 इंच उंची आहे आणि बाही फुगाबाई शिवायची आहे. तर नक्कीच मी याचा व्हिडिओ सेपरेटली आपल्या चॅनेलवर अपलोड करल, नक्कीच तुम्ही बघा. प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे. प्रिन्सेस कट कसा करायचा
त्याचे बरेचसे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे, तरी पण याचा मी सेपरेटली व्हिडिओ बनवेल आणि आपल्या चॅनलवर अपलोड करेल. तर असा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच आपल्या चॅनेललाही तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच पेपर पॅटर्न कोणाला पाहिजे असतील तर ते मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8308327954. या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. सगळ्या प्रकारचे पेपर पॅटर्न तुम्हाला मिळून जातील. तर आता हे माझे सगळे ब्लाऊज कटिंग करून झालेले आहेत. आता चला आपण शिवून घेऊया आणि शिवल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. तर चला मी आता ते शिवून घेते. तसेच साड्याही फॉल बिडिंग करून घ्यायच्या आहेत. तर हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि काकी आलेल्या बरेच दिवसातून, बराच वेळ आम्ही गप्पा-टप्पा केल्या आणि गप्पा-टप्पा करता करता माझं कामही झालं. 3 ब्लाऊज माझे कटिंग झाले. 2 साधे ब्लाऊज होते आणि 1 अस्तरचा ब्लाऊज होता. कटिंग केल्यानंतर मग मी डायरेक्ट मशीनवर आले आणि एक ब्लाऊज माझा शिवूनही झाला आहे. तर चला असू द्या. आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू.